आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने संपूर्णच राज्यभरामध्ये जवळजवळ 124 आरोग्य संस्थांचं लोकार्पण सोहळा आज राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब व सार्वजनिक आरोग्य मंत्री सन्माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला। आज या ठिकाणी कर्जत येथील असणारी आंबिवली प्राथमिक आरोग्य केंद्र खांदण या ठिकाणी सुद्धा आज आपण पाहताय की आज सुंदर असं या ठिकाणची पीएससीचं काम पूर्ण होऊन जवळजवळ या कामासाठी आपण 6,97,00,000 रुपयाचा निधी मंजूर करून दिलेला होता आणि त्या निमित्ताने आज सुंदर असं या ठिकाणचं हॉस्पिटल या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे आणि त्याचं सुद्धा आज दिमाखात या ठिकाणी लोकार्पण सोहळा संपन्न झालेला आहे। त्या निमित्ताने आमचे समाज कल्याण सभापती नारायणजी दानशे असतील, पंचायत समितीच्या सभापती नमिताताई घारे असतील आणि सर्वच पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, सर्व लोकप्रतिनिधी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित होते। खरं तर आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की कर्जत तालुका हा या परिसर हा ट्रायबल भाग आहे, ग्रामीण भाग आहे आणि या ग्रामीण भागातील असणाऱ्या गोरगरीब आदिवासी महिला भगिनी असतील, सर्वसामान्य गरीब जनता असेल, ही आपल्याला उपजिल्हा रुग्णालय कर्जत येथे शहरी भागात इथे जावं लागत होतं आणि त्यामुळे या परिसरामध्ये एक या ठिकाणचं प्राथमिक आरोग्य केंद्र हे सक्षम या ठिकाणी असावं आणि याच दृष्टीने आपण त्या ठिकाणी या मतदारसंघाचा आमदार झाल्यानंतर आपण या ठिकाणी जवळजवळ 6,97,00,000 रुपयाचा निधी मंजूर करून घेण्यात आलेला होता आणि या संदर्भात आता ही वास्तू पूर्ण झाल्यानंतर ताबडतोब आपण या ठिकाणच्या परिसरातील असणाऱ्या जनतेला आरोग्य सेवा पुरवण्यासाठी या माध्यमातून मोठे उपचार आणि चांगले उपचार या ठिकाणी करण्यात येतील। या संदर्भात एक उपाययोजना म्हणून आम्ही सगळं या ठिकाणी असणाऱ्या आरोग्य मंत्र्यांशी सुद्धा चर्चा केलेली आहे की माझी प्रत्येक पीएससी असणारी कर्जत तालुक्यामध्ये ग्रामीण भागामध्ये असणारी पीएससी अशा पद्धतीने या ठिकाणी आरोग्य व्यवस्था जर आपण पुरवली गेली तर एक सक्षम आरोग्य यंत्रणा या संपूर्ण तालुक्यामध्ये भविष्य काळामध्ये उभी राहील। हा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करणार आहोत आणि कर्जत उपजिल्हा रुग्णालय सुद्धा आपण नव्याने त्या ठिकाणी सुद्धा आपण नव्याने नूतनीकरण करून 50 बेडचं असणारे हे हॉस्पिटल जे आहे ते सुद्धा आपण सुसज्ज हॉस्पिटल कसं चालवता येईल, त्या ठिकाणचे असणारे डॉक्टर असतील, या नर्सेस असतील, ज्या कर्मचारी असतील, त्यांचा जो अभाव आहे तो सुद्धा त्या ठिकाणी पूर्ण केला जाईल। मेडिसिन टायमावर त्या ठिकाणी मिळतील अशा संदर्भात सगळी उपाययोजना या राज्य सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी पुरवले जातील आणि भविष्य काळामध्ये कर्जतसाठी आपण 100 बेडचं हॉस्पिटल त्या ठिकाणी व्हावं याची सुद्धा मागणी केलेली आहे आणि लवकरात लवकर ती मागणी सुद्धा पूर्ण केली जाईल। नक्कीच त्यांच्याशी सुद्धा चर्चा झालेली आहे, मंत्री महोदयांशी सुद्धा, आरोग्य मंत्र्यांशी सुद्धा चर्चा झालेली आहे आणि लवकरात लवकर आपल्याला कर्जतमध्ये जे जे कर्मचारी या ठिकाणी कमी आहेत, डॉक्टर्स कमी आहेत, या संदर्भात जे आपल्याला कर्मचारी आणि डॉक्टर्स लागतील त्यांची लवकरात लवकर उपलब्धता या ठिकाणी करून देऊन आपल्याला कर्जतचा असणारी आरोग्य व्यवस्था ही सक्षम करण्यासाठी आपल्याला सगळ्यांना मदत त्या ठिकाणी होईल।